पहिल्या अध्यायामध्ये गीतेचं चिंतन आलं. भगवंतांनी पहिली गीता असं सांगितली असेल तर कुणाला सांगितली? भगवंतानं गीता किती वेळा सांगितली? तुला कशाला वाटतं? भगवंतांनी गीता 4 वेळा सांगितली. भगवंतानं गीता किती वेळा सांगितली? 4 वेळा. कधी कधी सांगितली गीता? पहिली गीता कधी सांगितली? पहिली गीता भगवंतानं सूर्यदेवाला सांगितली. कुणाला सांगितली? सूर्यदेवाला. आता सूर्यदेवाला सांगितली आणि त्याला सांगितलं की जसा प्रकाशमान होशील तसा गीतेचा प्रकाश त्या विश्व होता. सूर्याला जमलं. सूर्य म्हणला आपल्याच्यानं होणे, मग हे काम कोणाला तरी द्यावं. मग सूर्याची गीता इक्ष्वाकुला सांगितली. इक्ष्वाकू हा सूर्याचा पुत्र. भगवंतानं ती गीता पुन्हा इक्ष्वाला सांगितली. इक्ष्वाकू म्हणाला जे सूर्याला जमलं नाही ते मला जमलं. हे आपल्याच्यानं होणार नाही. काळ बदलत गेला महाराज थोडा. त्यानंतर ती गीता इक्ष्वाकू नंतर मनुला सांगितली. किती वेळा झाली? 3 वेळा झाली. मनुला सांगितल्यानंतर मनुनं त्याचा प्रचार केला बराच काही, पण काळ बदलला आणि महाभारत घडलं आणि गीतेवरती धुराळा बसला, धूळ बसली. भगवंताला वाईट वाटलं. अरे जगत कल्याणासाठी केलेलं कार्य त्याच्यावर जर धूळ पडत असेल तर आपल्याला पुन्हा अवतार घ्यावा लागेल आणि पुन्हा ती गीता सांगावी लागेल. आणि म्हणून भगवंताने ती गीता पुन्हा सांगितली. कुणाला? शाबास, अर्जुन. कुठं सांगितली? कुरुक्षेत्रावर. खरं सांगा मला, कुरुक्षेत्रावर काय होतं? युद्धाच्या ठिकाणी ज्ञान सांगायचं बरं वाटतं का? लढायला आल्या खानामाना दोघांच्या डोक्यात त्याला राग आहे आणि त्याला मला झेकडे तुला ज्ञान सांगतो तेव्हा ऐकत. पण वेळच ती होती, हे भगवंतानंच ती वेळ साधून आणली होती. आणि अर्जुनाला गीता चौथ्यांदा सांगितलं. अजून एकदा परत एकदा सांगितलं. माझा आकडा एखाद्या वेळी चुकला असेल पण क्रम चुकणार. अर्जुनाला गीता सांगितली आणि त्या काळी महाभारत काळी कुठपर्यंत? राजा परीक्षितीपर्यंत. त्यानंतर कलीचा प्रभाव सुरू झाला आणि कलियुगाला सुरुवात झाली. तोपर्यंत कलियुग नव्हतं, द्वापार युग चालू होतं. लोकांना कळायला लागले अरे किती ज्ञान आहे हे गीतेमध्ये. आणि जसा कलीचा प्रभाव पडला आणि त्या गीतेवर पुन्हा घडतो. कोणच गीता हातात गेला मागाना कलियुगात. भगवंताला वाईट वाटलं. 4 वेळा सांगून सुद्धा ऐकत नाही. मग भगवंताने कंबर कसली होती. भगवंतानं पुन्हा एकदा प्रयत्न केला गीता सांगण्याचा. तो 5व्यांदा आणि 5व्यांदा गीता सांगितली. कधी सांगितली? महाविष्णूचा अवतार कोण? सखा माझा ज्ञानेश्वर. भगवंतानं पुन्हा ज्ञानोबरांचा अवतार घेतला आणि त्यावेळी
विचार केला आता गीता सांगून उपयोगाची, कारण आता ते श्लोक करणार संस्कृत लोकांना कळणार नाही. मग संस्कृताचं रूपांतर प्राकृतात केलं तर लोकांना गीता कळत नाही, तर कशी गीता कळणार नाही. मग पाचव्यांदा ज्ञानोबराय भगवंताने ज्ञानेश्वरीच्या रूपाने ती गीता तुमच्या आमच्या समोर ठेवली. काय नाही हो, ज्ञानेश्वरी म्हणजे काय? ग्रंथ मोठा कोणता? ज्ञानेश्वरी गीता ग्रंथ मोठा कोणता? ज्ञानेश्वरी ग्रंथ मोठा की गीता भगवद्गीता ग्रंथ मोठा? अहो 4 वेळा सूर्यदेवापासून सांगत आलेला पुरातन ग्रंथला महाराज गीताच मोठा ना. जर मग गीता मोठा असेल रोग आपण विचार वेळेला ज्ञानेश्वरी ग्रंथाची महामेरू तयार केला. आजही एक वेळ गीता नाही वाचली, गीता नाही उघडतील लोक, पण ज्ञानेश्वरी उघडशिवाय कलियुगामध्ये गीतेचं महत्व, गीतेचं तत्व, गीताला ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये विखरलं. तुमच्या माझ्या सहज भाषेमध्ये दृष्टांत दिले. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात लिहून ज्ञानोबाईंनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीमध्ये कधी कधी मला या कीर्तनकारांची खूप कीव येते, जे प्रपंचाच्या संबंधाने दृष्टांत देतात ना, काय देणे घेणं नाही. आणि तुम्हाला दृष्टांत द्यायचे तर ज्ञानेश्वरी 350 दृष्टांत दिले, 1 नाही 2 नाही, 350 दृष्टांत तुम्ही सांगणार आहात काय एका तासाच्या कीर्तनात? जगात असा एकही प्रश्न नाही की त्याचं उत्तर ज्ञानेश्वरीत नाही. महाराज माझा आत्मा आहे ज्ञानेश्वर. नाही वाचायला भेटलं तर कमी कमी दर्शन घेतल्याशिवाय सुद्धा मी बाहेर जात नाही. तर आज जे मी तरलोय त्याला कारण फक्त ज्ञानेश्वरीला मोठ्या महाआजारामध्ये अडकलेलो होतो, मोठ्या आजारामध्ये मी सापडलेलो होतो. डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांनी सांगितलं 3 दिवस पाहुणे बोलवून घ्या. पाहुणे तुमची लोक बोलवून घ्या, तुमच्याकडे 3 दिवस उरले, संपले तुमचं. माऊलीच्या व्यासपीठावर बसलोय महाराज, मी काय बोलतोय याचं भान आहे. 3 दिवस उरले. डॉक्टरने सांगितलं मला, एवढे डॉक्टरने सांगितलं, मोठ्या डॉक्टरने मुंबईच्या, नाही तर तुम्ही आपल्या इथनं गाव गाठा मुंबईवरून. बायको होती, मुलं होती, लहान लहान मुलं, संसार नुकता सुरू झालेला. बायकोला म्हटलं बघ 3 दिवस माझ्या हातात राहिलं. ती रडायला लागली. तिला काय करावं, तिच्या हातातनं तिला फोन कुणाला लावावं हे कळलं, पण जवळपास कोणी नव्हतं. म्हणलं काय फोन बिन कुठे लावू नको, शांत बस. अहो कशी शांत बस, माझा संस्कार मोडायची वेळ झाली. 3 दिवस माझ्या हातात एक फक्त संसार करायला. ही बायकोची उद्गार होते. म्हणलं काय करणं, 3 दिवसात संसार नाही करता आला तरी पण परमार्थ तरी नक्की करता येईल. नित्य नियमाची ज्ञानेश्वरी माझ्या डोक्यालाच असते. काय म्हणलं हे 3 दिवस तू 3 दिवस नंतर संसार करणार आहेस, मी आता संसार करू. हे 3 दिवस माझ्या कसे राहिले. राजा परीक्षितीला आपलं मरण कळलं होतं. मरण कोणाला कळतं? तुमचं मरण कधी, माझं कधी माहिती नाही. राजा परीक्षितीला कळलं होतं. किती दिवसात मरणार होता? 7 दिवसात. भागवत वाचतो ना तुम्ही. राजा परीक्षितीला 7 दिवसात मरण आहे हे आपलं कळलं असताना मग राजा परीक्षितीनं भागवताचं पारायण केलं आणि आपलं मरण मोक्षपदाला प्राप्त करून गेलं. तसं परिस्थितीनंतर मला कळलं होतं 3 दिवसात. त्याला तर 7 दिवस भेटले होते, मला 3च दिवस भेटले होते. आणि
3 दिवस फक्त देवाशी एकरूप एक ठरवलं. प्राण राहिला नव्हता, डोळ्याला दिसत नव्हतं, हातात ज्ञानेश्वरी धरावी खाली ठेवावी तर दिसत नव्हती, म्हणजे संपूर्ण संपलं. बरोबर यांचा आशीर्वाद होता, साधनेचं बळ होतं. अष्टांग योगाच्या साधनेचं बळ असल्या कारणानं थोडस त्या बळाच्या बळावरती माझी दृष्टी तीक्ष्ण केली. त्यावेळेस मला चष्मा नव्हता आणि चित्त जसं पार उलगडलं ते पार उलगडलं. मी का सांगतो कथा माहिती आहे का? त्यांच्या आद्यापाशी आपण थांबलो ना, तिथून मी वाचायला त्यावेळी सुरुवात केली आणि उघडलं. कुठलं पान उघडलंय, कुठला अध्याय उघडलाय माहिती नाही. 3 दिवसात मला फक्त तेवढंच करायचे, बाकी काय नाही. सुरुवातच केली. श्लोक होता, परित्राणाय साधना विनाशाय जगत. इथून सुरुवात झाली माझी. आणि सलाईन लावल्यानंतर एखाद्या पेशंटला तरतरी येते, तसं ते सलाईन माझ्या अंगात नसा नसा निघत गेलं आणि तरतरी येत गेली. तिथून बाकी काही विषय नव्हता. रात्रंदिवस एकच विषय होता, बायको जवळ काय आणून ठेवायची, ते खात खात ते वाचत बसायचो. 3 दिवस ज्ञानेश्वरी वाचली. 3ऱ्या दिवशी उठलो, थंड पाण्याने आंघोळ केले, पोटभर जेवलो, गोळ्या बंद, सगळं बंद. आणि 4थ्या दिवशी डॉक्टरकडे गेलो, म्हणलं जरा एकदा चेक करा. तुम्हाला अजूनही त्या डॉक्टरचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये आहे. मोठं त्या डॉक्टरला विचारा. डॉक्टर सुद्धा तिथं त्याच्यापाशी सुद्धा उत्तर नव्हतं. निरुत्तर झाला की हे घडलं कसं, ज्याचं सगळंच संपलं होतं, ज्या ठिकाणी राम राहतो तो भागत निकामी झाला होता, तो परत कामी कसा आला याचं उत्तर त्या डॉक्टरलाही सापडलं, मायबापा मलाही सापडलं. तेव्हापासून मी माझी ज्ञानेश्वरी एकच केली. एवढंच झालं, सांगायला नको पण सांगतो. संसार कारण परमार्थ आपलासा केला, देवाला आपलासा केला आणि नेमका आमच्या सौला ते आवडलं नाही. तिला एवढी कळलं नाही की आपला नवरा त्याच्यातून बाहेर आला, त्याला तेच करून द्यावं. ते म्हणजे तेवढं सोडून बाकी करा. म्हणलं बाई ते धरून बाकीचं करेल, त्याला सोडायचं असं तर बाकीचं सोडेल, पण त्याला धरेल. आपला आपली एक, तो माझाही एक आहे, त्याला मी धरेल. बाकीचं माझं कोणी नाही. त्याला एक केला की म्हणजे तुम्ही बिघडला. म्हणजे ह्याला जर बिघडणं म्हणत असतात तर हे बिघडणं माझ्यासाठी सुखकारक आहे. तुझा विचार तू कर. लहान लहान मुलं असताना विचारे नको हा परमार्थ म्हणून काय गोष्ट तिला सुचली असेल. ती एक चांगला योग होता, कारण मला मार्ग मोकळा करून द्यायचा होता. देवालाच ते ठरवलं असेल की बाहेर तू ह्याच्यामध्ये थांबू नको, ही शान नाही, हे सत्य करत मिळेल, हे चातुर्मासाला जाईल, हे आनंदी पंढरपूरला जाईल आणि तुझं कसं होईल. सगळी दोन्ही मुलं तुझ्या अकाउंट टाकेल. त्यापेक्षा आपले तू निघ. नाही मग परत संपला विषय. मुलाला उचलला, आनंदी नेऊन संस्थेत टाकला. मुलीला उचलली, आई वडिलांपाशी गावाला आणून सोडली आणि एकदा जीव सदाशिव आपला तो देव एक करून घ्यावा. आनंदाचा संसार, अवघाची संसार. आता फक्त आनंद आनंद आणि आनंदच भोगायचा, बाकी काय नाही. हा व्यासपीठाला तुम्हाला लाभ आहे. ज्यानं परमार्थासाठी, ज्ञानेश्वरीसाठी संसाराला तिलांजली दिली, नाही मला एवढी ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरी कळाली असते मी इथे राहील नसतो. बऱ्याबऱ्याने ज्ञानेश्वरी कळत नाही, पण आम्ही काय पण भाव धरून या वाचा ज्ञानेश्वरी. हरी कृपा करी एकदा तरी करेल ना देवाची कृपा. जिथं जिथं तुम्हाला एखादी ओवी भवल मार्ग करून ठेवा. नंतर मला सांगितले महाराज ही ओवी भवली थोडासा याचा अर्थ सांगा. नक्की सांगेन. मला जिथं भवल तिथे मी सांगेन. दररोज मी एक नवीन प्रश्न तयार करणार आणि उत्तर मलाच द्यावं लागणार. कालही मी एक प्रश्न तयार केला होता, ज्ञानेश्वरी का वाचावी. आजही तोच प्रश्न निर्माण आहे, ज्ञानेश्वरी का वाचावी. आणि पुढे राहिलेले 5 दिवस एकच प्रश्न, उत्तर आणि प्रश्न कुठला असणार आहे, का वाचावी ज्ञानेश्वरी, आणि उत्तर वेगवेगळी असते. असं आपण आपल्या 11:15 पर्यंत वाचन करायचे. 11:15 नंतर आपल्याला रामचंद्राचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. त्यानंतर पाऊण तास थोडंसं आपलं प्रवचन होईल जन्माष्टमीचं आणि